यानंतर आपण थेट जाणार आहोत अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे सध्या बोलतायत। पाटील, आज उपोषणाचा 4था दिवस आहे। ही माहिती मिळते ती आज सरकार पातळीवर एक दोघे जण येऊन तुम्हाला भेटणार आहेत असं कळलं। प्रत्यक्षात काही या 2-3 दिवसांमध्ये आतापर्यंत काही संवाद झालाय का प्रशासन किंवा सरकारी पातळीवर? नाही झालं, कोणाशी संपर्क नाही झाला। परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केली होती की तातडीने यावर आम्ही निर्णय घेऊन चर्चा करणार आहोत। त्याची काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता, त्यावर काही दिल्लीत होते, काही पक्षाच्या नेत्यांचे बैठका होत्या, त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे। तर तुमचं काय मत? आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे, बैठका घेऊन निर्णय काढू, दाटमोठी लाडीगुडी लावत असते मराठ्याला, गोड बोलून ताटा काढायचं काम करत असते ना एका दिवसाचा अंदाज दिसतोय। मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडे कठोर आमरण उपोषण सुरू आहे। तातडीनं मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे, म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यता अशी वाटते, अंदाज आहे। त्यांना जर मराठ्याची माया असते 4-4 दिवस उगूच दिले नसते त्यांनी। छगन भुजबळ असं म्हणाले की जे आरक्षण दिलं आहे ते टिकणार आहे, विनाकारण वाद वाढू नये। तू नको सांगू म्हणा, आम्हाला कळतं। मागच्या वेळेला दादा तुम्ही तशी असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही, आणि तसं समजून पण नका। थोडं थांबा ना, कळन तुला। एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय, दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची, तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का? वाटतं तसं। मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं, त्याला सुद्धा 4-5-6 दिवस झाले होते, मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती। यंदाही या वेळेलाही तसा प्रकार घडू शकतो दिसतो अंदाज। दाखवते मराठी एकाच का दाखवते त्यांना नंतर। वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आली होती, आता या क्षणाला तपासणी केल्यानंतर तज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत 4थ्या दिवशी ढासळत चालली आहे, त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील। हा, डॉक्टर म्हणलं काहीतरी 80 BP काहीतरी म्हणलं, मला नाही कळालं ते काय ते कमी झाला, उपचार घ्यावा लागते सलाईन। मी नाही घेणार, मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही घेणार। लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता मंत्रिपदाची वाटप झाली, विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्व पक्ष लागले, कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नाही का? दादा, वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे। थँक्यू। तर आपण पाहतो आहोत मनोज जरांगे यांची ही पत्रकार परिषद सुरू होती आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आता भाष्य केलेलं आहे। गोड बोलून काटा काढण्याचं काम सुरू असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे, पण मी उपचार घेणार नाही असं देखील त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे। काही वेळापूर्वी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आणि गोड बोलून काटा काढण्याचं काम सुरू आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।